एक महत्त्वाची बातमी समोर येते। लाडक्या बहिणींचा लाभ लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। राज्य सरकारकडून कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर लाभाची रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार आहे। शिवाय 9526 महिला कर्मचारी ज्या सरकारी कर्मचारी होत्या त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता। कारवाई म्हणून आता ही वसुली होईल, तसंच दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो अशी ही माहिती सूत्रांकडून कळते आहे। वेतन वाढ रोखण्याची कारवाई सुद्धा होऊ शकते अशी ही माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, राज्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली आहे आणि या सगळ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी देखील त्याचा फायदा जो आहे तो घेतलेला असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। जवळपास 9000हून अधिक शासकीय महिला कर्मचारी जे आहेत त्यांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात आता महाराष्ट्र शासनाकडनं कारवाईचं पाऊल उचललं जाणार आहे। त्यामुळे नक्की ही दंडाची रक्कम वसूल केली जाणार की ज्या महिला शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये काही कपात केली जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातल्या अनेक माहित्या ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात। या लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी देखील लाभ उचललेला आहे आणि त्याचसोबतच शासकीय महिला ज्या काही कर्मचारी महिला आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ उचललेला आहे। त्यावरती आता शासन स्तरावर धन्यवाद अक्षय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।